मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि अंबरनाथच्या दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. शिवसेना भवनामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारीचा आढावा. विदर्भ नेहमीच कुणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही, अजित पवार यांचं सूचक विधान. विदर्भात राष्ट्रवादी जोर लावणार. नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता ई-केवायसी बंधनकारक. 2 महिन्यांमध्ये केवायसी पूर्ण न केल्यास पैसे मिळणार नाहीत. नवरात्रोत्सवामध्ये राज्यामध्ये पावसाचा इशारा. मराठवाडा विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, तर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून 4 आठवड्यांचा अंदाज जाहीर. ओला उबरचा प्रवास आणखी महागणार. प्रति किलोमीटर 22 रुपये 72 पैसे असा दर निश्चित. मागणीच्या काळात भाडं 1.5 पट वाढण्याची मुभा. आयफोन 17 सिरीज बाजारामध्ये खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा. आयफोनचं नवं मॉडेल खरेदीसाठी देशभरातल्या आयफोन स्टोअरवर झुंबड. हिंडनबर्ग आरोप प्रकरणामध्ये अदानी समूहाला सेबीची क्लीन चिट. आरोप सिद्ध न झाल्यामुळे कारवाई थांबवली.